अर्णव खैरे या तरुणाच्या आत्महत्येवरून मराठी वाद पेटलेला आहे। भाजपने ठाकरे बंधूंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर आज भाजपकडून सद्बुद्धी द्या आंदोलन करण्यात येणार आहे। उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंकडून भाषावाद आणि प्रांतवाद पसरवला जात असल्याचा आरोप भाजपने केलाय आणि या आंदोलनाला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी समोरासमोर येण्याचीही शक्यता आहे। खैरे नावाचा एक 19 वर्षाचा मराठी युवक ट्रेनमध्ये प्रवास करत असताना त्याला मारहाण झाली आणि त्या मारहाणीमुळे घरी येऊन त्या मुलानं आत्महत्या केली। तमाम मराठी जनता आणि मुंबईकर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना प्रश्न विचारते की तुम्ही आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता ज्या प्रकारचं विष या समाजामध्ये आपण पसरवताय आणि त्याच्यामुळे आज एका मराठी तरुणाला मराठी युवकाला आपला जीव गमवावा लागला। येणाऱ्या काळामध्ये मराठी माणूस आणि मुंबईकर तुम्हाला कदापि माफ करणार नाही। आणि या आंदोलनासंदर्भातली माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, साधारण किती वेळामध्ये आंदोलनाला सुरुवात होणार आहे? आत्ताची नेमकी काय परिस्थिती? विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर अर्णव खैरे या 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी खरं तर ट्विट केलं होतं आणि त्यानंतर या वादाला फोडणी फुटली आणि आता आपण जर बघितलं असेल तर 12 वाजता अमित साटम हे या ठिकाणी येतील आणि त्यानंतर आंदोलनाला सुरुवात होणार आहे। ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ आहे त्याच्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर ज्या तरुणाने आत्महत्या केली त्यानंतर खऱ्या अर्थानं मराठी आणि हिंदी वाद जो आहे तो पुन्हा एकदा सुरू झाला। ठाकरे बंधूंवर अमित साटम यांनी टीका केली आणि त्यांनी म्हटलंय की स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी अशा पद्धतीने काही घटना होत आहेत, अशा पद्धतीने प्रांतवाद जो आहे तो उकळून काढला जातोय आणि त्याला नाहक कुठेतरी आता मराठी तरुणच बळी पडलेला आहे आणि हे पाप ठाकरेंचं आहे असा थेट हल्लाबोल जो आहे तो अमित साटम यांनी केलाय आणि त्याचमुळे कुठेतरी सद्बुद्धी दे आंदोलन जे आहे ते भाजपच्या वतीने करण्यात येत आहे। अमित साटम 12च्या सुमारास या ठिकाणी येतील आणि त्यानंतर ज्या ठिकाणी इथे मंडप उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी येतील आणि त्या सद्बुद्धी दोन्ही ठाकरे बंधूंना सद्बुद्धी द्यावी अशा आशयाची प्रार्थना करतील आणि खऱ्या अर्थानं इथे आंदोलनाला सुरुवात होणार आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर दादर शिवाजी पार्क परिसर तसं बघायला गेलं तर मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे। या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आमदार आहे, त्यामुळे या ठिकाणी राडा होऊ शकतो असा अंदाज पोलिसांना आहे। जर भाजपचे कार्यकर्ते, ठाकरेंचे कार्यकर्ते, मनसेचे कार्यकर्ते एका ठिकाणी आले तर इथे मोठा गोंधळ होऊ शकतो आणि याचमुळे पोलिसांकडून देखील या ठिकाणी खबरदारी घेण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात मी आता आपल्या दृश्यामध्ये दाखवतोय, मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त जे आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। हा संपूर्ण परिसर जर बघितला असाल तर हा सेन्सिटिव्ह परिसर आहे। समोरच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक आहे आणि त्याच्या समोर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे आणि याच ठिकाणी आज भाजपकडून सद्बुद्धी द्या आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती आता भाजपकडून करण्यात येत आहे। आपण बघितलं असेल तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अवघे काही महिने राहिलेले आहेत, त्यात आता मराठी आणि हिंदी असा वाद जो आहे तो उफाळलेला आहे। मागील काही महिन्यांपूर्वी आपण जर बघितलं असेल तर मराठीच्या मुद्द्यांवर दोन ठाकरे बंधू एकत्र आले होते, त्यानंतर खऱ्या अर्थाने या वादाला सुरुवात झाली होती। मात्र आता एका 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आणि त्याला कारण ठरलंय तो फक्त हिंदीमध्ये बोललाय आणि काही तरुणांनी त्याला मराठी का बोलत नाही असं म्हणून त्याला मारहाण केली आणि त्यातून त्या तरुणानं आत्महत्या केली। त्यामुळे पुन्हा त्या सगळ्या घटनेच्या विरोधामध्ये आणि ही सगळी घटना ठाकरे बंधूंच्या वक्तव्यांमुळे घडली असं म्हणत भाजपकडून हे आंदोलन केलं जातं। या आंदोलनासंदर्भातले सगळे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू सुशांत। तुर्तास धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।